मंडळी नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. सध्या आपण माहिती घेत आहोत घटस्थापना आणि नवरात्रीविषयी. तर मी 2 भाग आपल्यासमोर मांडलेले आहेत. बरीचशी माहिती मी त्याच्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये मी समारोप करतोय. मंडळी, आता घटस्थापना एवढा मोठा सण साजरा करण्यापाठीमागलं कारण जेव्हा मी तुम्हाला सांगितलं, तर महिलांनी कृषीचा शोध लावला, शेतीचा शोध लावला. आता बऱ्याच मुलांना हाही प्रश्न पडू शकतो की बाबा असा याच्यात काय चमत्कार झाला किंवा हा एवढा मोठा शोध आहे का की त्याचा एवढा मोठा उत्सव साजरा केला जातो. तर हा मानव समूहाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना आहे बरं का ही. हा तो क्षण आहे. आता तुम्ही म्हणता ते कसं? विचार करा, पेरलेलं उगवतं हे ज्यावेळेस मानवाला अभ्यासातून लक्षात आलं, विशेषतः ते स्त्रियांना लक्षात आलं की आपण जेव्हा एखादं फळ खातो आणि त्याची बी बाजूला टाकतो, तर ते काही 1-2 दिवसात लक्षात नाही आलं, तेव्हा कळायला लागलं की ते उगवतं. आणि अशा प्रकारे तो हळूहळू शेतीचा शोध लागला आणि तो स्त्रियांनी लावला. पेरलेलं उगवतं म्हणजे आपण असं पेरू शकतो. आणि हे कशासाठी पेरायचे? तर आपला चरितार्थ, उदरनिर्वाह करण्यासाठी, पोट भरण्यासाठी, साध्या भाषेत. मग तुम्ही सांगा, ज्या क्षणाला, ज्या वेळेला आपल्या हे लक्षात आलं की आपण भूमीतून असं उगवू शकतो, म्हणजे शेती करू शकतो, शेतीचा शोध लागला आणि ते सर्वांना सांगितलं गेलं की असं असं आहे, तर त्याच्यामुळं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय फरक पडला असेल बरं? शेतीच्या अगोदर या मानव समूहाची दिनचर्या कशी असेल, दैनंदिनी कशी असेल त्यांची? तर साहजिक आहे ना, सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत फक्त आणि फक्त त्या मानवाला कशाची चिंता असेल? ती म्हणजे अन्नाची. अन्न. कारण तेव्हा का आपल्यासारखं असं होतं काय, ऑर्डर दिली की मिळालं, गेले एखाद्या हॉटेलमध्ये आलं, त्याच्यासाठी पायपीट करावी लागायची, भटकंती करावी लागायची, तेव्हा कुठं त्याला ते अन्न मिळायचं. म्हणजे त्याच्या जीवनाचं एकच ध्येय होतं, ते म्हणजे पोट भरण्यासाठी दिवसभर पायपीट करणे, भटकंती करणे. मग एका ठिकाणाहून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे, जिकडं ते काही अन्न भेटत राहील तिकडे त्यांचा तो प्रवास होता. मग शेतीमुळे मात्र एक फायदा असा झाला की हा मानव समूह स्थिर झाला. स्थिर म्हणजे तो एका ठिकाणी वास्तव्य करू लागला, म्हणजे वास्तवाला तो राहिला. मग त्याच्यामुळं तर तिथून खरं विकासाला सुरुवात झाली. जेव्हा त्याची ही भटकंती आणि पायपीट संपली, त्याच्यानंतर त्यानं ह्या सगळ्या गोष्टींना विचार करायला सुरुवात केली आणि त्याचं पाऊल विकासाकडे वेगानं पडू लागलं. म्हणून शेतीचा शोध हा आपल्या मानव समूहाच्या इतिहासातील एक असामान्य शोध आहे. त्याच्यासाठी आपण ही घटस्थापना आणि नवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी करतो, हे लक्षात घ्या. आता हे जी काही परंपरा मी तुम्हाला सांगितली की आद्य गणमाता निऋती यांनी प्रथम शेती केल्याचे आपल्याला दाखले मिळतात. मग त्याच्यापासून ही परंपरा खूप मोठी आहे. त्यांच्यापासून आद्य गणमाता निऋतीपासून ही सुरू झालेली परंपरा आतापर्यंत आपण चालवलेली आहे. मग त्याच्यातली जी काही नावं तुम्हाला लक्षात येतात, तुळजाया भवानी आहे, अंबाबाई आहे, मावळाई आहे, हे सगळी नावं जी त्या काळातल्या कर्तृत्ववान महिला आहेत आणि त्यांनी आपल्याला हा वारसा पुढे दिलेला आहे. कशाचा? कृषक परंपरेचा, कृषी परंपरेचा. तर तोच वारसा आज आपण घटस्थापनेच्या रूपानं पुढे चालत आहोत. तर मग तुमच्या लक्षात आलं घटस्थापना का करतो? मी भाग 2 भाग 1 मध्ये याच्यावर सविस्तर माहिती दिलेली आहे की हा एक नवनिर्मितीचा, सृजनशीलतेचा सोहळा आहे. आणि सृजनशीलता निसर्गानं भूमी आणि स्त्री म्हणजेच माता यांना दिली होती. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की भूमीला माता आणि मातेला भूमी. पण आता जे आपण आधुनिक काळामध्ये आलेलो आहोत, बऱ्याच जणांना असं वाटेल की सर आता काय गरज आहे त्या घटस्थापनेची वगैरे. तर असं नाही मित्रांनो. त्या घटनेचं, त्या क्षणाचं हे स्मरण आहे की ज्या वेळेला आपल्या
महिलांनी, आपल्या स्त्रियांनी शेतीचा शोध लावला आणि मग आपण कुठं स्थिर झालो आणि त्याच्यानंतर आपली पावलं विकासांकडे चालू लागली. म्हणून त्याचं हे स्मरण आहे. मुद्दाम बघा तुम्ही. आणि मी कालही तुम्हाला सांगितलं की बीज परीक्षण होतं, त्याच्यानंतरही आपण थांबलो नाही तर ती शेती आणखीन कशी आपल्याला विकसित करता येईल, त्याच्यासाठी हा घटस्थापनेचा आणि नवरात्रीचा सोहळा आपण सर्व भारतवर्षभर करत असतो. आता मात्र मला आपल्याशी एक महत्त्वाचा मुद्दा बोलायचा आहे. घटस्थापनाच्या नंतर नवरात्रीचे हे जे काय आपल्याला 8-9 दिवस मिळतात त्या संदर्भात आपण वेगवेगळे उपक्रम आयोजित करावे याच्यावरही मी बोललो. जे कोणी नवनिर्माण करू इच्छिते, ज्याला आपण इनोव्हेशन असं म्हणूयात, इनोव्हेशन, त्यांचाही आपण यथोचित सन्मान या दरम्यान करायला हवा. त्यांचं व्याख्यान आपण तिथं आयोजित करायला हवं, मार्गदर्शन घ्यायला हवं. ज्या मंडळींनी ह्या कक्षा रुंदावलेल्या आहेत आपल्या मानव समूहाच्या, त्यांचाही या घटस्थापनेपासून या नवरात्रीत आपण यथोचित सन्मान करून मार्गदर्शन घेऊन आपला मानव समूह आणखीन कसा विकासाच्या दृष्टीनं पुढे जाईल हेही या दृष्टीनं आपण थोडासा विचार करायला हवा. आता नवरात्री ही 9 दिवसांचीच राहावी असा हट्टही आपण धरू नये. आलं का लक्षात? वेगानं आपण पुढे जात असताना आता आपण आपल्या या उत्सवाकडं 3, 5 आणि 7 अशा दिवसांचाही पर्याय समोर ठेवायला हरकत नाही. बऱ्याच जणाला थोडंसं हे विधान खटकण्याची दाट शक्यता आहे, परंतु काही शतकानंतर कदाचित याच्यावर अंमल झालेला आपल्याला दिसेल की ठीक आहे ना, नवरात्री आपण 9 दिवस केलेच पाहिजे, काही शंका नाही. परंतु एक त्याला तसा तुम्ही पर्यायी ठेवूयात की ठीक आहे, आपल्याला तो सोहळा करायचाच आहे. का? कारण तो मानवी इतिहासाला कलाटणी देणारा क्षण आहे. ती घटना तितकी चांगली आणि आनंददायी आहे. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत माणसाचं पोट भरलेलं नसतं ना, तोपर्यंत तो शांत नसतो, तो विचारी नसतो. म्हणजे ह्या घटनेनं तुम्हाला पोटभर दिलेलं आहे. शेतीचा शोध लावून असं हमी उत्पन्न तुमच्या पुढे आलेलं आहे. ते शिकारीतून मिळालं नसतं ना कशातून मिळालं नसतं. म्हणजे इतकी ही कलाटणी देणारी खऱ्या अर्थानं आपल्याला मानव बनविणारी घटना आहे. कोणती? घटस्थापना. म्हणजे आपल्याला तिनं मानव बनवलं, कारण आपलं पोट भरलं ना, आपण विचारी बनलो. म्हणून माझी आपल्याला अशी विनंती आहे एक समाज बांधवांना की आपण पुढे चालून नवरात्री 3 दिवसाची, 5 दिवसांची किंवा 7 दिवसांची असाही एक पर्याय ठेवला तर मला वाटते तो उत्साहही आपला टिकून राहील आणि लोकांनाही असं वाटणार नाही की काहीतरी हे वेगळंच करतात. म्हणून सगळ्यांना एक असं मी आपल्याला विनंती करतो की याच्यावर आपण विचार करावा. घटस्थापनेचं वैज्ञानिक सत्य मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. म्हणून तुम्ही येथून पुढे कुणी तुम्हाला विचारलं की घटस्थापना का करतात, तर छाती ठोक सांगितलं पाहिजे की हा भूमी आणि माता यांच्यात असणाऱ्या नवनिर्मितीची जी क्षमता आहे, सृजनशीलतेची जी शक्ती आहे, त्या शक्तीचा तो गौरव आहे, त्या शक्तीचा तो कृतज्ञता सोहळा आहे. त्यांच्यामुळे आम्ही आहोत. त्यांच्यामुळे त्या दोघी नसतील, भूमी आणि माता नसेल तर आम्ही नाही टिकणार बाबा. आलं लक्षात? तर हा असा घटस्थापनेच्या आणि नवरात्रीचा सोहळ्याची मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि फॉरवर्ड करण्याची विनंती करतो. ज्या मंडळींनी लाईक तर करताच, तुम्ही सबस्क्राईब केलं नाही कृपया त्यांनी सबस्क्राईब करा. आणि सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रीच्या मनपूर्वक सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.